नमस्कार. आज आपण एका खूपच धोकादायक स्कॅमबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या निशाण्यावर प्रत्येक मोबाईल वापरणारा आहे. याला म्हणतात सिम कार्ड डिॲक्टिव्हेशन स्कॅम. चला बघूया हे नेमकं आहे तरी काय. जरा विचार करा, तुमच्या फोनवर अचानक एक मेसेज येतो, तुमचं सिम आज रात्री बंद होणार आहे. बापरे, एवढं एक वाक्य कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसे नाही का? आणि हे स्कॅमर्स बरोबर याच भीतीचा फायदा घेतात. असा मेसेज किंवा कॉल कधी आलाय का? जर आला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, असं फक्त तुमच्यासोबतच नाही घडत आहे. हा एक खूप वेगाने पसरणारा धोका आहे, ज्यामुळे कित्येकांना मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसान झालंय. म्हणून सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी डोक्यात पक्की करून घ्या. असा कोणताही मेसेज किंवा कॉल आला ना, की आधी थांबा. कारण हे 100% खोटं आहे. ही निव्वळ फसवणूक आहे. हा एक मोठा स्कॅम आहे. मग आता बघूया की हे सगळं घडतं तरी कसं. हे घोटाळेबाज लोकांना त्यांच्या जाळ्यात नेमकं ओढतात कसं. त्यांची पद्धत समजून घेतली तरच आपण स्वतःचा बचाव करू शकतो. बघा, सुरुवात होते एका साध्या कॉल किंवा मेसेजने. त्यात सांगितलं जातं की तुमचं KYC अपडेट करायचं बाकी आहे आणि ते नाही केलं तर सिम बंद होईल. मग ते तुम्हाला एक लिंक पाठवतात किंवा फोनवर आलेला OTP शेअर करायला सांगतात. कधीकधी तर KYC फीच्या नावाखाली थेट पैसेही मागितले जातात. आणि जर कोणी त्यांच्या बोलण्याला फसलं ना, तर जे होतं ते खूपच भयंकर आहे. सगळ्यात आधी तुमचं सिम कार्ड तुमच्या नावावरून परस्पर दुसऱ्याच्या नावावर पोर्ट केलं जातं. म्हणजे काय, तर तुमच्याच नंबरवरचा तुमचा कंट्रोल पूर्णपणे निघून जातो. एकदा का तुमच्या नंबरचा ताबा त्यांच्याकडे गेला की मग खरा खेळ सुरू होतो. कारण आपला नंबर आपल्या बँक अकाउंटशी, UPIशी, सगळ्या गोष्टींशी जोडलेला असतो, बरोबर? घोटाळेबाजांना याचाच ताबा मिळतो आणि तुमच्या कष्टाच्या पैशांवर थेट डल्ला मारला जातो. आणि धोका फक्त पैशांपुरता नाहीये हे लक्षात घ्या. तुमचा WhatsApp, Facebook सगळीकडून तुम्हाला बाहेर काढलं जातं. तुमची पूर्ण डिजिटल ओळखच त्यांच्या हातात जाते आणि मग ते त्याचा कसाही गैरवापर करू शकतात. आता मनात प्रश्न येतो की हे सगळं इतकं उघड वाटत असतानाही लोक याला बळी का पडतात? यामागे काही सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक युक्त्या आहेत, ज्याचा वापर हे घोटाळेबाज अत्यंत हुशारीने करतात. ते मुख्यत्वे 3 गोष्टींवर खेळतात. पहिलं म्हणजे आपला फोन बंद होईल ही भीती. दुसरं, ते स्वतःला टेलिकॉम कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगतात, ज्यामुळे लोकांचा पटकन विश्वास बसतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांना OTP म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याची कल्पनाच नसते. ठीक आहे, धोका तर मोठा आहे हे आपल्या लक्षात आलंय, पण घाबरून जायचं कारण नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, यापासून स्वतःला वाचवायचं कसं. आणि चांगली गोष्ट ही आहे की काही सोपे नियम पाळून आपण पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. घोटाळेबाज तुम्हाला फोन करून म्हणेल, मी कंपनीतून बोलतोय, तुमची समस्या सोडवण्यासाठी OTP सांगा. पण सत्य हे आहे, आणि हे कायम लक्षात ठेवा, की कोणतीही खरी कंपनी तुम्हाला फोनवर कधीही कोणत्याही कारणासाठी OTP विचारत नाही. हा एकच नियम लक्षात ठेवला तरी खूप झालं. तर हे आहेत सिम सुरक्षितेचे सुवर्ण नियम. 1. कोणतीही कंपनी सिम बंद करण्याची धमकी द्यायला फोन करत नाही. 2. KYC अपडेट करायचं असेल तर फक्त कंपनीच्या अधिकृत दुकानात जाऊन किंवा त्यांच्या ऑफिशियल ॲपवरूनच करा. आणि 3. कॉलवर जरासा जरी संशय आला तर जास्त विचार न करता फोन कट करा, तो नंबर ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा. आणि ही गोष्ट तर कायमची लक्षात ठेवा. OTP म्हणजे तुमच्या डिजिटल आयुष्याची, तुमच्या बँक खात्याची किल्ली आहे. जशी आपण आपल्या घराची किल्ली कोणालाही देत नाही, तशीच ही डिजिटल किल्ली कधीही कोणालाही द्यायची नाही. कधीच नाही. आता आपण याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. ती आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण लक्षात घ्या, सिम स्कॅम म्हणजे फक्त पैशांचं नुकसान नाही. हे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण डिजिटल अस्तित्वावरचं आक्रमण आहे. त्यांची ओळख, त्यांची प्रायव्हसी सगळंच एका क्षणात धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे माझी एक विनंती आहे, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला नक्की सांगा. तुमची एक छोटीशी कृती अनेकांना मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते. आणि अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीपासून अपडेटेड आणि सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित भारत या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन धोक्यांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सावध रहा,
सुरक्षित रहा.